महागाई विरोधात टीका केलेली आहे काँग्रेसने। निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू झाली। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून काँग्रेसने अशा आशयाची टीका केली आहे। महागाई मॅन मोदींनी जनतेवर हंटर चालवल्याची टीका सुद्धा काँग्रेसने केली आहे। आणि काँग्रेस नेते सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी गुड मॉर्निंग। एक्सपोज केलेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं दरवाढी संदर्भात, महागाई संदर्भात? इंधन वाचवा, सोनं खरेदी करू नका आणि नंतर सोन्याचं इम्पोर्ट ड्युटी वाढवता आणि आता इंधन देखील वाढवता। आणि काल जी नोटंकी केली होती आपण पाहिलं असेल, मोटरसायकलवरनं फिरण्याची आणि तिथे दोनच गाड्यांमधनं दाखवण्याची, हे करण्याची आवश्यकता काय आहे? तुमचं गैरव्यवस्थापन उघडं झालेलं आहे। 9 मार्चलाच राहुल गांधीजींनी सांगितलं होतं की तुम्ही तयारी करा, परंतु त्यानंतर 2 महिने प्रचार सभांमध्ये गुंग राहिले। 1.5 महिना ते कार्यालयात गेले नाहीत आणि लाखो लिटर तुम्ही पेट्रोल डिझेल उद्ध्वस्त केलं। लोकांना सांगितलं की काही नाही, चांगलंच आहे, सगळी परिस्थिती आलबेल आहे। आता अचानक महागाईच्या विळख्यात तुम्ही टाकता। काल ते हरदीपपुरी म्हणत होते 76 दिवसांचा साठा आमच्याकडे, मग वाढवायची गरज काय राहिली? आणि याचं कारण असं आहे की यांचं हे जागतिक युद्धाचे पडसाद नाहीये, कारण $100 आता पोहोचलेला आहे बॅरलला क्रूड ऑइल। आणि युपीए सरकारच्या काळात $140 पर्यंत पोहोचलं होतं, तरी भाव वाढवले नव्हते। आणि रशियामधलं जे तेल आणलं गेलं स्वस्त दरामध्ये आणि ते अंबानीला त्याचा फायदा झाला का? सर्वसामान्यांना काय झालं का? तुम्ही लोकांच्या एकंदर आयुष्याशी खेळताय एवढं लक्षात ठेवा, कारण तुमचं हे सगळं आर्थिक गैरव्यवस्थापन आहे। या पद्धतीनं या देशामध्ये रुपयाचा दर ढासळत चाललेला आहे। तुमची गुंतवणूक या देशामध्ये होत नाहीये, परदेशी गुंतवणूक चालली आहे सोडून। तर या देशामधलं संपूर्णपणे वातावरण दूषित करायचं काम आणि आर्थिक गैरव्यवस्थापनाचं पूर्ण सत्ता आहे यांच्यावरच आहे। त्याचे भोग आपल्या सर्वसामान्य जनतेला पडत आहेत। हा महागाईचा हंटरच आहे, याच्यात काही शंका नाही, कारण या पेट्रोल डिझेलच्या वाढीनंतर आता संपूर्ण भाववाढ होणार आहे सर्व वस्तूंची। ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढणार, तुमचं रिक्षा टॅक्सी सगळ्यांचे दर वाढवावे लागणार आणि हा सर्वसामान्यांचा पगार वाढलाय का तसा? अनेक लोक बेरोजगार आहेत, तिथे 50% युवक बेरोजगार आहेत। तर हे अत्यंत वाईट वातावरणामध्ये या सरकारनं टाकलेलं आहे। अच्छे दिन तो स्वप्न दाखवलं, आता हे प्रचंड पुरे दिन बघायला मिळतात। अच्छा सचिनजी, आणखी एक विचारते, युद्धाची पार्श्वभूमी आहे या सगळ्याला असं जरी बोललं जात असलं तरी सुद्धा दरवाढ तर झालेली आहे। मात्र आता ही जी दरवाढ झालेली आहे सर्वसामान्यांना फटका बसतोय। अगोदर जर आवाहन केलं असतं, कारण की युद्धाला जवळपास 2 ते 3 महिने झालेले आहेत, अगोदर आवाहन केलं असतं तर परिस्थिती नियंत्रणामध्ये असते असं वाटतं? अरे कॉम्प्रोमाइज प्राईम मिनिस्टर आहे, अमेरिका बोले तसे हे चालेल। रशियाच्याकडनं घ्यायचं की नाही घ्यायचं हे सार्वभौम या देशामध्ये ठरवण्याचं काम आता ट्रम्प करतायत। आणि त्यामुळे त्याचे फटके, याची संपूर्ण विदेश स्थिती, फॉरेन पॉलिसी संपूर्णपणे फेल झालेली आहे। यांना कुठल्याही देशाशी संबंध ठेवता आले नाहीत। इस्रायलला जाऊन ते पितृभूमी म्हणणारे लोक आहेत ही, यांना हे देखील कळत नाही की आज या देशाचं सगळे जे काही इंटरेस्ट आहेत ते मिडल ईस्टमधनं येतात। इंधनाच्या सिक्युरिटीवरती या देशाचं चाललेलं असतं, कारण सगळं इम्पोर्ट वरती अवलंबून राहत। आणि ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर पेट्रोल अंतर्गत क्षमता जी आहे आपल्या भारताची ती देखील कमी करण्याचं काम यांनी केलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे फेल सरकार आहे, त्याच्यात काही शंका नाही। केवळ धर्माच्या नावानं ध्रुवीकरण करायचं एवढाच त्यांचा अजेंडा आहे, बाकी काही नाही। सचिनजी, शेवटचा प्रश्न विचारते, आता ही जी दरवाढ आहे, महागाई आहे, त्यावर काँग्रेसची भूमिका काय असणार आहे? नाही, आम्ही विरोधच करतोय याचा। हे मोदी सरकारचं पाप आहे, दुसरं काही नाही। आणि मला असं वाटतं की ही तर आता सुरुवात आहे, घाटी आहे, अजून बाकी आहे भरपूर। कारण यांच्याकडे आता काही राहिलेलं नाही। लोक 2 लाख कोटीपेक्षा जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट निघून गेली आहे। नेट एफडीआय कमी झालेला आहे, रुपयाचा दर 95 पेक्षा पार झालेला आहे। यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही। मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही जर बघितलं जीडीपी मधला वाटा यांनी मेक इन इंडिया काढला होता आणि म्हटलं होतं की 2022 पर्यंत 25% करू मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा, आणि आता काय झालेला आहे, जो होता त्याच्यापेक्षा कमी झालेला आहे। याला काही येतच नाहीये ना, म्हणून तर राहुल गांधीजी म्हणाले की याच्या आवाक्याच्या बाहेर झाले सरकार चालवणं, ते चालवणं यांना शक्य नाही। हे फक्त गमजा मारू शकतात, भाषणबाजी करू शकतात
माध्यमांवरती नियंत्रण आणू शकतात. विरोधकांचा खरेदी विक्री करायला यांच्याकडे पैसे आहेत, पण जनतेला मात्र खरेदी करायला पासून रोखलं जाते. नाही बरोबर आहे. आता ही जी महागाई झालेली आहे परिस्थिती पूर्वपदावर कधी येते याचा सुद्धा अंदाज काहीच बांधता येत नाहीये. थँक्यू सो मच तुम्ही पुढारी न्यूजशी बोलात आणि प्रतिक्रिया दिलीत आपली त्यासाठी सचिनची. धन्यवाद. गंगा आहे जी असं म्हणणारं सरकार, मग ते आरबीआयचे गव्हर्नर असतील, मिनिस्टर ऑफ फायनान्स असतील किंवा मग अनेक उद्योगपती बोलत नव्हते, पण आता सगळे हे बोलके पोपट आपल्यासमोर येऊन सांगायला लागलेत. आम्ही सांगत होतो ना. अरे तुम्ही काय सांगत होता? तुम्ही आता जनतेचं मरण कसं होणार आहे हे सांगताय. याला जबाबदार केंद्र सरकारची आर्थिक नीती आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एकूणच बँकिंग सिस्टम किंवा अर्थव्यवस्था मॅनेज करण्याची जी काही चुकीची नीती आहे त्याचा दुष्परिणाम आज सर्वसामान्य माणसांना भारतात भोगावा लागेल आणि तो किती काळ भोगावा लागेल असाच खरा प्रश्न